बघा किती छान आपले कुरकुरीत आलू पकोडे तयार झालेले आहे बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे आलू पकोडे। बघा किती कुरकुरीत आलू पकोडे तयार झालेले आहे। 2 आलू घेतलेले आहे, स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतलेले आहे। आता आपल्याला आलूचे चिप्स पाडून घ्यायचे आहे अशा प्रकारे। दोन्ही आलूचे चिप्स पाडून घ्यायचे आपल्याला। चिप्स पाडून घेतलेले आहे। आता आपण पाणी टाकून 2-3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेऊया। 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे हे चिप्स आणि एका कापडाने हे चिप्स पुसून घ्यायचे आपल्याला। हे चिप्स पुसून घेतलेले आहे कापडाने। अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, थोडं पाणी टाकून याचा गोल बनवून घेऊया आपण। गुटल्या पडता याच्या गुटल्या नाही पडू द्यायचे आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला भिजून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नाही, जास्त पातळही नाही। बघा अशा प्रकारे। आता आपण याच्यामध्ये थोडा सोडा टाकून घेऊया, थोडं पाणी आणि मिक्स करून घेऊया। हे चिप ह्या बेसनमध्ये टाकून घेऊया आणि एक साइडने तेल गरम करायला ठेवलं आहे, त्या तेलामध्ये आता आपण टाकून घेऊया। आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे, नाहीतर हे जळू शकते। बघा अशा पद्धतीने सर्व भजे आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे। बघा किती छान आपले आलू पकोडे तयार होत आहे। बघा किती छान फुगलेले आपले आलू पकोडे। अशाच पद्धतीने आपल्याला सगळे आलू पकोडे तळून घ्यायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा।